नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाचे कंद साईज वाढवण्यासाठी किंवा कंदाची फुगवण करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचबरोबर आल्याचे बाजारभाव काय आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला बऱ्याचशा भागांमध्ये जे ऑक्टोबर हिटिंगचं जे टेम्परेचर जास्त पडत होतं, तर त्या अनुषंगाने जे पण प्लॉट चांगले होते बरेचसे, ते प्लॉटला सुद्धा कंदकुजचं जे आहे का सडनचा प्रॉब्लेम जाणवला आहे। पण बरेचशा शेतकऱ्यांनी जे आहे का फर्टिलायझर वगैरे चालू असल्यामुळे टेम्परेचर जास्त झाल्यामुळे, त्याचबरोबर वरतून पाऊसही पडत असल्यामुळे जे आहे का हा प्रॉब्लेम जाणवला होता। पण आता हळूहळू जे आहे का वातावरणामध्ये बराचसा बदल होत चाललेला आहे। पण आपल्याला जे आहे का कंदाची साईज पण करणं खूप गरजेचं आहे, कारण की आता जर आपण या टप्प्यामध्ये जर त्याचे फुगवण झाले नाही किंवा मग कंदाची साईज बनली नाही व्यवस्थित, तर जे आहे का येणाऱ्या काळामध्ये आपल्या ॲव्हरेजवरती त्याचा बराचसा इफेक्ट होत असतो। त्या अनुषंगाने जे आहे का आपल्याला एक शेड्यूल बनवणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला जे ग्रेड आहे, जसं की पोटॅशियम शोनेट सांगितलं होतं, त्याचबरोबर 05234 जो ग्रेड सांगितला होता, त्याचबरोबर ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये जे नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे जे ग्रेड आणले, जसे की 04247 आहे, 04045 आहे, 4847 आहे, त्याचबरोबर पोटॅश पण आहे बरेचसे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये। तर आपल्याला जे आहे का फॉस्फरस प्लस पोटॅश जे आहे का वाढवायचं आहे, जे ग्रेड सांगितले मी, तर ते ग्रेड जे आहे का आपल्याला कंटिन्यू वापरत राहायचे आहे। एक साधारणपणे 4 ते 5 दिवसाच्या अंतराने जे आहे का आपल्याला ते देत राहायचं आहे। हे करत असताना जे आहे का आपल्याला आपल्या आले पिकाची जी तंतमुळ आहे ती सुद्धा ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, कारण की सततचा पाऊसही पडतोय, ऊनही पडतंय आणि नेमॅटोडचं जे आहे का प्रादुर्भाव वारंवार आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का दिसून येते। त्या अनुषंगाने जे आहे का प्लॉटमध्ये नेमॅटोडचा पण प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी दिसतोय, ते पण आपल्याला चेक करून जे आहे का पुढचं जे नियोजन करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे, आज तारीख आहे 27 ऑक्टोबर 2025 आणि आता दोन बाजारभाव सांगणार आहे। जे काही चालू वर्षाचा जो नवीन प्लॉट आहे, नवीन माल जो काढणं चालू आहे, तर त्याचे एक साधारणपणे 2500 रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे नवीन मालाचे। त्याचबरोबर मागील वर्षीचे जे खोडवा प्लॉट होते, तर खोडवा प्लॉटचे जे दर आहे ते एक साधारणपणे 4500 रुपये प्रति क्विंटल ते 5000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी केली जात आहे। आणि त्यामधला जो नवीन माल आहे, खोडवा प्लॉटचा जो नवीन माल आहे, तो एक साधारणपणे 3000 रुपये प्रति क्विंटल ते 4000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का घेतले जातोय। शेतकरी बंधूंनो, हा एक जो अंदाज दिला किंवा मग हे जे बाजारभाव दिले, हे एक आपल्या मालाची जी क्वालिटी आहे त्यानुसार जे आहे का हे दर सांगितलेले आहे। आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल तसे जे आहे का दर आपल्याला जे आहे का मिळतील। एक साधारणपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे सौदे झालेले आहे त्या संदर्भातले जी अपडेट मिळाली ते तुमच्यापर्यंत जे आहे का पोहोचवली। त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, हे जे बाजारमध्ये अपडाऊन होण्याचं कारण की जो पाऊस पडतोय, तर त्या पावसामुळे जे आहे का मार्केटमध्ये जे आहे का थोडीफार तेजी येत असते आणि कमी पण होत असतात। त्या अनुषंगाने जे आहे का आपण अपडेट आणखीन घेणं खूप गरजेचं आहे। जर आपल्याला प्लॉट द्यायचाच असेल आणि A1 क्वालिटीचा जर आपल्याकडे माल असेल, तर निश्चित आपण जे आहे का मार्केटमध्ये सर्व गोष्टींची चर्चा करून आपण जे आहे का सौदे करणं खूप गरजेचे आहे। अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करून घ्या। धन्यवाद। आणि काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा।